नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महाड-भोर पुणे महामार्गाच्या ठेकेदाराचा गलतान कारभार, रस्त्यावर धूल, खड्डे आणि अस्ताव्यस्त खडीचे साम्राज्य। दुचाकी आणि छोट्या मोठ्या वाहनधारकांना प्रवास करताना करावी लागते तारेवरची कसरत। दररोज होत आहे ठेकेदाराच्या गलतान कारभारामुळे छोटे मोठे अपघात। प्रशासनाने वेळीच दखल घेत ठेकेदारावर कारवाई करावी, संतप्त नागरिकांची मागणी। पुणे आणि कोकणाला जोडणाऱ्या महाड-भोर पुणे आणि पंढरपूर महामार्गावरील गेल्या 3-4 वर्षापासून रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीपासून हा महामार्ग होणार असून शासनाने या कामात विशेष लक्ष घातले असले तरी सद्यस्थितीत या कामाकडे दुर्लक्षच झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। गेली कित्येक वर्ष हे काम जैसे थे अवस्थेत आहे। मात्र यामध्ये महाड राजेवाडी फाट्यापासून या कामाला गेल्या वर्षापासून गती आल्याचं चित्र पाहायला मिळतं। मात्र हे काम करत असताना ठेकेदार मात्र आपली मनमानी करीत असल्याचं चित्र पाहायला मिळत असून काम करत असताना ठेकेदार कोणतीही सुरक्षा घेत नाही। रस्त्यावर अनेक ठिकाणी खोदलेले खड्डे, रस्त्यावर टाकलेली खडी रेती आणि टाकलेला भराव नागरिकांच्या जीवावर बेतत असून प्रचंड प्रमाणात संपूर्ण रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरत असून नागरिकांना या रस्त्याने प्रवास करताना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। त्याचप्रमाणे कोणताही काम सुरू असल्याच्या सूचना लावलेल्या दिसत नाहीत। रस्त्यावर सांडलेल्या खडीमुळे बाईकस्वार घसरत असून अपघात होत आहेत। वारंवार नागरिक संबंधित ठेकेदाराकडे तक्रार करीत आहेत, मात्र ठेकेदार या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या ठिकाणचे नागरिक करीत आहेत। त्यामुळे संबंधित ठेकेदारावर प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जाते। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। आज या रस्त्याचं काम कमीत कमी वर्षभर चालू आहे। कमीत कमी वर्षभर एवढं गलितचे काम चालू आहे साहेब। नाही पाणी मारत, नाही रोडवरती खडी निघाले ती काढत बाजूला, मोरे बांधल्या त्या अख्ख्या रस्त्याने साले मोरे करून हातभर साल्या बाहेर काढल्या। पिंपलदरीचे बघा सुद्धा तुम्ही जाऊन बघा साहेब, एक 6 महिन्याला साहेब तिथं 6 महिन्यापूर्वी मोरी बांधलेले, त्या मोरीच्या रस्त्या अर्ध्या साले हातभर बाहेर काढले आहेत। माझ्यासमोर एक आळंदीवरून एक आपलं आळंदीला गेलेले माणसं येत होती, माझ्यासमोर ती पोरं पडली। ते बंटी पाचलेकर म्हणून त्यांचा आता कॉन्ट्रॅक्टचा कोणतरी मेन ठेकेदाराचा कोणतरी माणूस आहे, त्याला सुद्धा फोन केला रात्री, अरे बंटी बोला असं माणूस पडला, तू काय लोकांचे मी अजून किती तुम्ही जीव घेणार आहात? रोजचे साहेब रोडला 5-6 लोक रोजचे ॲक्सिडेंट बाईकवर येऊन पडत आहेत। ह्याचा कुठला सिग्नल नाही, रस्ता खरं तर काही नाही, एवढ्या बरेच काय अडचणी साहेब। रोडला वाळू पडले, खडी काढत नाहीत, खडी पडले काढत नाहीत साहेब, धुरला पडले ते पाणी मारत नाहीत। अख्ख्या रस्त्यात राजवाडीपासून ते पार वरणपर्यंत एवढी दैनीय अवस्थे, डोळे धुरला जातो आहे, काय त्याला हेच नाही। या रस्त्याला खड्डे असल्यामुळे जे आमच्या गाडीमध्ये आम्ही पॅसेंजर वाहतूक करतो ते पॅसेंजरला खूप त्रास होतो, कारण का रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे जागजागी मोठे मोठे खड्डे आहेत आणि खड्ड्यांना आम्हाला सामोरे जावं लागतं। तर त्यांनी चांगल्या पद्धतीचे माती वगैरे भराव टाकून आम्हाला एक साईडनी चांगला रस्ता करून द्यावं, ही अशी आमची मागणी आहे त्यांच्याजवळ। तसेच गाडी पाणी व्यवस्थित मारत नाही, संध्याकाळचे मारतात, सकाळी मारतात। दिवसामध्ये जे उन्हाने रस्ता धुरला होतो, तो धुरल्याचा त्रास आम्हाला खूप होतो, कारण का समोरून जाणारी गाडी, येणारी गाडी आणि आमच्या समोरून जाणारी गाडी, त्याच्यातून समोरून येणारी गाडी आम्हाला धुरल्यामुळं दिसत नाही। त्यामुळं त्यांनी रोडवर दिवसातनं 2-3 वेळा तरी पाणी मारावे।